या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। बोरामणी गावाजवळ घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला अखेर अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे। 5 दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। 2 मे रोजी बोरमणी गावात संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याने स्वतःच्या भावजय गायत्री मस्के, पुतणी प्रिया मस्के आणि पुतण्या शिवराज मस्के यांच्यावर तलवारीने सपासप वार करत त्यांची हत्या केली होती। या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। या प्रकरणाचा तपास करताना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला होता। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली। आरोपीला सोलापूरमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या तिहेरी हत्याकांडात इतरांचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले होते। पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणाशी संबंधित 5 संशयित आरोपींना अटक केली आहे। आता मुख्य आरोपी हाती लागल्याने या गुन्ह्याचे अनेक धागेदोरे उलगडणार आहेत। मस्के कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जमीन आणि संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू होता। तसेच मयत गायत्री मस्के यांनी आरोपीला 25 लाख रुपये उसने दिल्याची माहिती समोर आली आहे। या पैशांसाठी त्या सातत्याने तगादा लावत होत्या। त्याचबरोबर 1.5 एकर जमिनीच्या वादातूनही दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला होता। या वादाचेच रूपांतर अखेर रक्तरंजित हत्याकांडात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। एकाच कुटुंबातील तिघांचा निर्घृण मृत्यू झाल्याने बोरमणी गावात शोककळा पसरली होती। आता मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।